बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सीएनजीचा पुरवठा सुरळीत होत नसल्यानं सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पेट्रोल पंप चालकांनी बंदचा इशारा दिलाय। एमएनजीएल कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं पंप चालकांनी हा इशारा दिलाय। रोज निदान 10 तास सुरळीत सीएनजीचा पुरवठा करण्याची मागणी चालकांनी केली आहे। अन्यथा येत्या 26 एप्रिल पासून नाशिक जिल्ह्यात सीएनजी विक्री बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। दरम्यान असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकमध्ये एकीकडे सीएनजी मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जाते, तर दुसरीकडे सीएनजी विक्रेते जे पेट्रोल पंप चालक जे आहेत ते देखील त्रस्त झालेत। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी म्हणजे आज देखील सीएनजी शिल्लक नाहीत असे फलक जे आहेत ते बघायला मिळत आहेत। एकंदरीतच वारंवार एमएनजीएलकडे पाठपुरावा करून देखील कुठलाही तोडगा निघत नाही आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता नाशिक पेट्रोल डीलर असोसिएशन आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी थेट बंदचा इशारा दिलेला आहे। माझ्यासोबत असोसिएशनचे पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात। काय नक्की तुम्ही आता इशाराच देऊ केला आहे, ही वेळ का आली आहे? नाशिकमध्ये 2 वर्षापासून सीएनजीचे पंप सुरू झाले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सीएनजी उपलब्ध होते म्हणून नागरिकांनी सुद्धा सीएनजीची वाहनं घ्यायला सुरुवात केली। गाड्यांची संख्या वाढली। त्या तुलनेने नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे 40 पंप प्रस्तावित केलेले होते। त्यापैकी सुमारे नाशिक शहरामध्ये 12 ते 14 पंप चालू आहेत, त्यातले 7 पंप हे ऑनलाईन आहेत। आणि असं असताना गेल्या 8 दिवसांपासून कुठल्याही प्रकारचा पुरवठा सुरळीत होत नाही आहे। जे काही 2 तास 3 तास 4 तास अशा प्रकारचा फक्त पुरवठा पंपांवरती होतो आहे। आणि याच्यात मुख्यत्वे त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं एमएनजीएलकडनं की माल नाही आहेत किंवा सीएनजी नाही आहेत, परंतु त्यांचे जे 3 पंप आहेत ते 24 तास चालू आहेत, तिथं लांब लांब रांगा लागल्या आहेत। तर ही वस्तुस्थिती नाही आहेत। तर यांनी इकडचे तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सप्लाय सुरळीत केला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। बरं, आता तुम्ही म्हटलेत की 1 आठवड्याची मुदतच तुम्ही त्यांना दिलेली आहेत, तर 26 तारखेपासून पूर्ण बंद राहणार? हो, 26 तारखेनंतर जिल्ह्यातील सीएनजी विक्री पूर्णपणे बंद होणार आहे। बरं, पण काय म्हणजे जर त्याआधी सुरळीत झालं तर काय? त्याआधी सुरळीत झालं तर आम्ही हे मागे घेऊ, पण सुरळीत झालं तर आम्हाला निदान आमची मागणी एक सिंगल लाईन मागणी आहे सध्या, आम्हाला निदान 10 तास सुरळीत सीएनजी पुरवठा व्हावा, जेणेकरून ग्राहकांनाही त्याच्यात सुविधा मिळेल। एकंदरीतच आता असोसिएशननी ही भूमिका घेतलेली आहेत। आता एमएनजीएल नक्की काय भूमिका घेत आहेत? सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार का? ग्राहकांचे हाल वाचणार का? थांबणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा विकी पॉर्सो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।